राज ठाकरे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे नाव असं आहे की ज्याकडे कोणीच कधीच दुर्लक्ष करू शकत नाही. मग सत्ता कोणाचीही असो, मनसेकडे आमदार, खासदार, नगरसेवक असो वा नसो, आजही असंच काहीसं घडलं. त्यामागची गोष्ट पाहणार आहोतच. त्याचबरोबर पंकजाताई पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्यात. त्याचाही सविस्तर आढावा घेणार आहोत आजच्या राजकीय शोलेमध्ये. नमस्कार, मी विनोद घाटगे. सुरुवात करूया आजच्या भागाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी जाऊन पाहुणचार केला. सकाळचा चहा आणि नाश्ता साधारणपणे 1.25 तास चालला. आपल्या व्यस्त शेड्यूलमधून एवढा वेळ मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना दिल्यामुळे अर्थातच चर्चांना उधाण आलं. आगामी महापालिका निवडणुकीतही मनसे आणि भाजप एकत्रित नाश्ता करणार की स्वबळाची पंगत मांडणार असा प्रश्न उपस्थित झालाय. पाहुयात याविषयीचा सविस्तर रिपोर्ट. निवडून आणण्यात अपयशी ठरले असले तरी राज ठाकरेंचं राजकीय वर्तुळातलं महत्व अजून तरी अबाधित आहे. नाहीतर दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ब्रेकफास्टसाठी शिवतीर्थ बंगला गाठला नसता. कुणी कितीही दावा करू देत, ही गाठभेट फक्त सकाळचा नाश्ता आणि आपण कसे आहात ही विचारपूस करण्यापुरती तरी नक्कीच नव्हती. महापालिका निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. अशात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 1.25 तास खलबत झाली. बैठकीत नेमकं काय ठरलं याचं खरं उत्तर राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि बैठकीला जे कोणी उपस्थित असतील तेच देऊ शकतील. मात्र बैठकी संदर्भात एक मोठी ब्रेकिंग न्यूज सगळीकडे झळकतेय. ती म्हणजे अमित ठाकरेंना विधान परिषदेवर आमदार करण्याबाबतची ऑफर. विधानसभेमध्ये आपल्याला काहीतरी रिटर्न्स मिळतील याच भावनेने राज ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळेस नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. पण त्यानंतरच या भावनेमुळे राज ठाकरे यांनी त्यांचे पुत्र म्हणजेच अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून विधानसभेमध्ये उभं केलं. पण एकनाथ शिंदे यांचे शिलेदार सदा सरवणकर यांनी आपला स्वाभिमान जपत त्यांनी माघार घेतली नाही. याच भांडणामुळे अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांचा फायदा घेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत यांचा फायदा झाला आणि ते माहीम मतदारसंघामधून विजय झाले. मुलाचा पराभव पचवून राज ठाकरे पुन्हा माईक समोर उभे राहिले आणि महायुतीच्या विजयाचं पोस्टमार्टम सुरू झालं. मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर विशेषतः मुंबई आणि नाशिक सारख्या महापालिकांमध्ये राज ठाकरेंची वैर नुकसानकारक ठरू शकतं याची भाजपला पुरेशी कल्पना आहे. स्वबळावर काहीच करिश्मा करू न शकणाऱ्या मनसेचं इंजिन आपल्या ट्रेनला जोडून विजयापर्यंतचा प्रवास सुकर करता येऊ शकतो हे भाजपला माहिती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीकडे राजकीय पंडित पाहतायत. आजवर वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंमुळे झालेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतीची भाजपकडून परतफेड झालेली नाही. त्यामुळेच भाजपशी केलेली हातमिळवणी घोडचूक होती असं विश्लेषण विधानसभेनंतर झालेल्या मंथनावेळी मनसे नेत्यांनी केलं होतं. असं असलं तरी मनसे स्वबळावर काहीच करू शकत नाही आणि हातमिळवणीसाठी सध्या भाजप सोडून कोणताच विकल्प दिसत नाहीये. हे समीकरण लक्षात घेऊन भाजपनं राजपुत्र म्हणजेच अमित ठाकरेंना विधान परिषदेची ऑफर तर दिली नाही ना असा प्रश्न चर्चिला जातोय. मात्र अशा कुठल्याही चर्चा झाल्या नाही असं स्पष्टीकरण देत देवेंद्र फडणवीसांनी राजकीय चर्चांचं खंडन केलं. ही कुठलीही राजकीय भेट नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन. त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो. ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो. या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा
कुठलाही राजकीय संदर्भ नाही, केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो. आता प्रश्न हा आहे की फक्त विधान परिषदेच्या आमदारकीच्या मोबदल्यात मनसे महापालिका निवडणुकीत भाजपला मदत करणार का? आणि ही मदत युतीच्या स्वरूपात असणार की आतून बाहेरून पाठिंबा देण्याच्या स्वरूपात, हा देखील प्रश्न अनुत्तरित आहे. तुर्तास इतर पक्षाचे नेते राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीची खिल्ली उडवण्यात मग्न आहेत. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात. लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम. राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे. त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल असं वाटत नाही. महाराष्ट्रातली जनताच काय, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे. नाही, आता हे पोहे खाण्याचा, चहा पिण्याचा कार्यक्रम बरेच दिवस झाले आम्ही बघतो. आता मला वाटतं की हे बघून खूप झालं, खाऊन आता पोहे खूप झालं. लग्न कधी करता याची प्रतीक्षा आता महाराष्ट्रातील लोक बघत आहेत. म्हणजे एकदा पोहे खा, पाहून घ्या, आता एकदा झालं, दोनदा झालं, एकदा करून टाका शुभमंगल. चर्चा 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 अधिक त्यावर चर्चा होण्यापेक्षा देऊन घेऊन मोकळं होणं परवडलं, असा आमचा त्यांना सल्ला आहे. छुपके छुपके प्यार कितने दिन चलेगा, जरा खुल के आओ, लोगों को भी पता चले कि तुम्हारे प्यार में कितना दम है. पुढे केलेल्या हातावर भाजप कधीतरी टाळी देईल या प्रतीक्षेत राज ठाकरेंच्या मनसेनं वेळोवेळी धोरणं बदलली. मात्र टाळी न देता मनसेचा अप्रत्यक्ष पाठिंबा मिळवण्यात भाजप नेहमी यशस्वी राहिलं. आतापर्यंतच्या या अनुभवातून मनसेनं धडा घेतलाय का? भाजपशी युती करण्याची वेळ आली तर मनसेचं धोरण ठरलंय का? की भाजप देईल ती ऑफर स्वीकारण्याशिवाय मनसेकडे दुसरा पर्याय उरला नाहीये का? या प्रश्नांच्या उत्तरावर मनसेची महापालिका निवडणुकीतली दशा आणि दिशा ठरणार आहे. अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. गेले काही दिवस राहुल सोलापूरकर, रणवीर अलाहाबादिया, नामदेव शास्त्री, सुरेश अण्णा धस, पंकजाताई मुंडे ही नावं चर्चेत आहेत. या सगळ्या नावांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, हे सगळे मागचा पुढचा विचार न करता बोलले आणि अडचणीत आले. या सगळ्यांमध्ये पंकजा मुंडे यांचा ट्रॅक रेकॉर्ड तर नजर लागण्यासारखा आहे. वेगळ्या पक्षाचा मुद्दा माध्यमांच्या माथ्यावर फोडून त्या युटर्न घेऊन मोकळ्या झाल्यात. तर भगवानगडावरून त्यांनी धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री दोघांनाही सूचकपणे सुनावल्याची चर्चा आहे. नेमकं काय काय घडलंय पाहूयात. जीवनामध्ये कुठल्याही गडावर लोक का जातात मला माहित नाही. मला पब्लिक आपली असते म्हणून गडावर जावं वाटतंय, म्हणजे पब्लिक आपली करायची म्हणून जावं वाटत नाही. धर्मामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणापासून वैराग्य धारण केल्याशिवाय तो धर्माच्या रस्त्यावर विराजमान होऊ शकत नाही. कुणाची मुंडी, गोपीनाथ मुंडेचे लेख कधीच राजकीय अडचणी वाढवणारी असली तरी रोखठोक विधानं करण्याचं धाडस दाखवणं ही पंकजा मुंडेंची जुनी सवय. त्याचा प्रत्यय बीडच्या पाटोद्यातील कार्यक्रमात आला. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी अनेकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते. पंकजा मुंडेंनी या प्रकरणी आजवर मौनच बाळगलंय. मात्र पाठिंबा मिळावा म्हणून भगवानगडाची पायरी चढणारे धनंजय मुंडे आणि त्यांची पाठराखण करणारे महंत नामदेव शास्त्री पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर आहेत का? हा प्रश्न जन्माला घातलाय पंकजा मुंडेंच्या या वक्तव्यांनी. जीवनामध्ये कुठल्याही गडावर लोक का जातात मला माहित नाही. त्या गडावर असणाऱ्या लोकसंख्येमुळे जात असतील की आपण त्या गडावर गेलो, गडाच्या एखाद्या व्यक्तीला हातात घेतलं म्हणजे गड आणि सगळी लोकसंख्या किंवा सगळी येणारी पब्लिकच आपली होते असं वाटत असेल कुणाला. पण माझं उलट आहे हो, मला पब्लिक आपली असते म्हणून गडावर जावं वाटतंय, म्हणजे पब्लिक आपली करायची म्हणून जावं वाटत नाही. त्यामुळे राजकारणामध्ये आणि धर्मकारणामध्ये एकमेकांबरोबर त्यांचं नातं तर असलंच पाहिजे,
पण तेवढीच विरक्ती देखील असली पाहिजे. राजकारणात काम करणाऱ्या माणसांनी धर्मात हस्तक्षेप करू नये आणि धर्मामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणापासून वैराग्य धारण केल्याशिवाय तो धर्माच्या रथातेवर विराजमान होऊ शकत नाही. आपल्याला अगदी शिवाजी महाराजांपासून आतापर्यंत माहिती आहे की दरवेळी राजसत्ता आणि धर्मसत्ता ही हातात हात घालून चालत असते. गडावरची आचारसंहिता सांगितल्यानंतर पंकजा मुंडे आष्टीकडे वळल्या. संतोष देशमुख प्रकरणामुळे रोज ब्रेकिंग न्यूजमध्ये झळकणारे आमदार सुरेश धस यांच्या आष्टीबद्दल पंकजा मुंडेंचं काय धोरण आहे तुम्हीच ऐका. बीडमध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला. आता काय ते परवी तिकडे राष्ट्रवादीला गेला, आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे, तर मला जर जास्त काकांवर प्रेम करावं लागेल काय, तर सारखं मला यावं लागेल. जोपर्यंत लोक सांगतील तोपर्यंत काम करीन, जोपर्यंत लोक सांगतील तोपर्यंत राबीन, जोपर्यंत लोक म्हणतील आम्हाला ताई पाहिजे तोपर्यंत मी असेन. ज्या दिवशी लोक म्हणतील नाही त्या दिवशी स्वाभिमानाने तुमची ताई घरी बसेल आमच्या घरच्या गादीवर. पंकजा मुंडेंची जोरदार बॅटिंग सुरू होती. मात्र नाशकातल्या भाषणात वेगळ्या पक्षाबाबत केलेल्या वक्तव्यावर त्या काय बोलतात याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्यांनी ही उत्सुकता जास्त वेळ ताणली नाही. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील. इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे. ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला, ज्या कमळामध्ये शेवटचा विसावा घेतला, त्या माझ्या बापाविषयी मी असं लगेच एका चॅनलवर पंकजा ताई म्हणलं एक पक्ष स्थापन करणं. आता मी काय वेडी आहे, त्या चॅनलला पण काही कळत नाही. अरे कसं स्थापन करीन, दिल्लीत मोदी आहे, तिथे देवेंद्रजीत, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, मी मंत्री आहे, तर मी कशामुळे हे करेन. वेगळा पक्ष काढणार नसल्याचं पंकजा मुंडेंनी जाहीर केलं खरं, मात्र हे स्पष्टीकरण देण्यापूर्वी नव्या पक्षासाठी त्यांना अनेकांनी बेस्ट ऑफ लक केलं सुद्धा. मी तर म्हटलं ओबीसीचाच मुद्दा घेऊन बाहेर पडलो, शिवसेनेच्या बाहेर पडलो, आणि त्यामुळे जर असा काही जरी मागासवर्गीयांचा किंवा इतर लहान लहान जे घटक आहेत त्या सगळ्यांचा पक्ष निघत असेल तर विचार करायला काही हरकत नाही. पंकजाताईंच्या शब्दामध्ये दम आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा, मुंडे साहेबांच्या नावाने पक्ष काढावा. आम्ही सोबत त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहोत ओबीसीची चळवळ उभी करण्याचं. गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती आमचंही प्रेम होतंच ना. गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा. त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत. पंकजा मुंडेंचे राजकीय विरोधक सर्वाधिक पक्षात की पक्षाबाहेर यावर राजकीय पंडितांमध्ये वादविवाद स्पर्धा होऊ शकते. म्हणूनच पंकजा मुंडेंच्या काही वक्तव्याचा रोख कुणाकडे याची सर्वांनाच उत्सुकता आहे. कुणाची निंदी गोपीनाथ मुंडेची लेख कधीच नाही. कशी जगते तुम्ही मला दिला अहिल्या देवींचा फोटो, जिजाऊंचा फोटो, तुम्ही मला दिला झाशीच्या राणीचा फोटो, कशी जगते मग मी? जर सगळ्या गोष्टी कुठल्याही बाजूनी नाही आपल्या असताना सुद्धा आपल्या तत्वावर माणूस जगत असतो. पंकजा मुंडेंच्या रोखठोक भाषणांनी त्यांना अनेक वेळा अडचणीत आणलं, पण अडचणीच्या काळातही भाषणात सूचक किंवा बोचरी कमेंट करणं पंकजा मुंडेंनी कधीच थांबवलं नाही. आता धर्मसत्ता, राजसत्ता, नवा पक्ष, आष्टीवरचं प्रेम या सगळ्यांवर केलेल्या कमेंट्स पंकजा मुंडेंचं राजकीय वजन वाढवणाऱ्या ठरणार की अडचणी वाढवणाऱ्या याची वाट पाहावी लागेल. आता या बीड जिल्ह्यातलेच 25-50 हजार लोक कुंभात जाऊन डुबकी मारून आले असतील, म्हणजे पुढचं पाप करायला मोकळे का? भगवान बाबांच्या विषयी माझ्या मनामध्ये काय कधीच शब्दात सांगू शकणार नाही. भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला कुठे जावं लागत नाही. मी डोळे जरी बंद केले तर मला साक्षात भगवान बाबांचं दर्शन होतं हे माझ्या अंतर्मनामध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.